बिग बॉस हा शो वेगवेगळ्या भाषांमध्ये आहे आणि त्यामधलाच एका भाषेमधला बिग बॉसचा सीझन हा आताच नुकताच चालू झालेला आहे, तो म्हणजे बिग बॉस मल्याळम सीझन 6। पण त्याच्यावर मला एक गोष्ट अशी आढळली की त्यांनी जे प्रोमोज वगैरे टाकलेत किंवा ते जे कोण रिव्ह्यूज वगैरे करत आहेत त्या बिग बॉस मल्याळम सीझन 6चा, तर त्याच्यावर जे व्ह्यूज आले होते ना ते बघून मी अक्षरशः हैराण झालो आणि मला असं शॉक बसल्यासारखं झालं, कारण की त्या केरळामध्ये जास्तीत जास्त मल्याळम हे बोलली जाते। मी सर्च वगैरे केलं त्याच्यावर मला कळलं की मल्याळम भाषा ही केरळामध्ये बोलली जाते जास्त प्रमाणात आणि मी केरळची जी लोकसंख्या आहे ती बघितली तर मला असं आढळलं की केरळाची लोकसंख्या आहे ती 3.5 पावणे 4 करोडच्या आसपास आहे। पण ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स हा त्यांच्या यूट्यूब कम्युनिटीला भेटतोय, जे यूट्यूबवर बिग बॉस मल्याळमचे व्हिडिओज टाकत आहेत, तो जो रिस्पॉन्स भेटतो ना तो अत्यंत खतरनाक आहे। मी असा कुठलाच रिस्पॉन्स हा मराठीमधले जे बिग बॉसचे सीझन आतापर्यंत झालेले आहेत त्याच्यावर कधी बघितला नाही, कारण की आपले जे प्रोमोज वगैरे टाकतात, स्वतः कलर्सने जरी प्रोमो टाकला तरी तो लाख व्ह्यूजपर्यंत पण जात नाही, कसा बसतात कणत लाख व्ह्यूजपर्यंत जातो। पण जे मल्याळमचे ज्यांनी जो प्रोमो टाकलाय त्याला एका दिवसात 10 15 लाख व्ह्यूज आलेले आहेत, हे अतिशय कुठेतरी जास्त प्रमाणामध्ये आहे। आणि माझा महाराष्ट्रातील जनतेला एक प्रश्न आहे की तुम्ही जर बिग बॉस आज टीव्हीवर बघता, त्याचा जे पहिले जे सीझन झालेले आहेत, जे 1 2 3 जे सगळ्यात जास्त फेमस होते, त्यांच्या व्हिडिओला देखील त्यांच्या प्रोमोला देखील खूप कमी असे त्या कंपेअर केलं आपल्या लोकसंख्येनुसार तर खूप कमी व्ह्यूज आहेत। तर मला असं कुठेतरी वाटते की बिग बॉस मराठीचे जे प्रेक्षक आहेत ते फक्त टीव्हीवर बिग बॉसच्या व्हिडिओज न बघता त्यांनी देखील यूट्यूबवर कोण काय गोष्टी शेअर करते, कोण त्याचे रिव्ह्यूज देते, कोण त्यांच्याबद्दलचे त्यांचे ओपिनियन सांगते, या देखील व्हिडिओज बघायला चालू केलं पाहिजे। कारण की खूपच असं 12 कोटी लोकसंख्या आहे आणि जे रिव्ह्यूज करतात त्यांना व्ह्यूज येत आहेत 30,000 15,000 20,000 40,000, तर हे कुठं ना कुठंतरी असं बरोबर वाटत नाही, कारण की मराठी क्रिएटर्स देखील पुढे येत नाही आहेत या गोष्टी बोलण्यासाठी। खूप कमी बोटावर मोजणे एवढे कंटेंट क्रिएटर आहेत जे की बिग बॉस मराठीवर बोलतात, फक्त बिग बॉस मराठीवर। तर माझं महाराष्ट्रातील जनतेला असं आव्हान आहे की त्यांनी कृपया करून हे जे यूट्यूबवर व्हिडिओज टाकतात ना त्या देखील व्हिडिओज तुम्ही बघाव्या, जास्तीत जास्त शेअर कराव्या, कारण की आपली लोकसंख्या ही 12 करोड आहे आणि मिनिमम कमीत कमी 10-12 लाख व्ह्यूज असे हे कमीत कमी प्रोमोजला येऊ द्या। आमच्या व्हिडिओज नका बघू तुम्ही, पण प्रोमोजला 10-12 लाख व्ह्यूज हे येऊ द्या। मला असं कुठं ना कुठंतरी वाटतंय की जी महाराष्ट्रातील बिग बॉसचे जे प्रेक्षक आहेत त्यांना फक्त टीव्हीवर बघायला बिग बॉस आवडतो, त्याच्या रिलेटेड यूट्यूबवर येऊन बघणं किंवा सर्च करणं हे त्यांना पटत नाही आहे। आता सध्या देखील जे सर्चिंगवरनं जे प्रेक्षक येत आहेत बघण्यासाठी आमच्या व्हिडिओज, ते फक्त येतात की बिग बॉस चालू कधी होणार आहे हे बघण्यासाठी लोक आता फक्त सर्च करतात की नक्की बिग बॉस मराठी पास चालू कधी होणार आहे। आणि त्याच्यामुळे आमचा रीच काय एवढा मोठा जास्त नाही आहे, जास्तीत जास्त 50,000 लोकांपर्यंत व्हिडिओ जाते आणि 5 ते 10,000 लोक व्हिडिओ सध्या बघतायत। पण त्यांचे जे कधी सुरू होणार आहे, मल्याळमचे जे क्रिएटर होते ते टाकत होते की कधी चालू होणार आहे बिग बॉस, का लेट होतोय किंवा कुठले कंटेस्टंट येऊ शकतात, त्यांना देखील 50,000 1 लाख 2 लाख 4 लाख व्ह्यूज हे असे त्यांच्या व्हिडिओजला व्ह्यूज येत आहेत। तर मराठीची जनता कुठे आहे मित्रांनो? मराठीच्या जनतेने देखील पुढे यावं, त्यांनी मराठीतले क्रिएटर देखील मोठे होतील, त्यांना देखील उत्साह मिळेल, एक प्रोत्साहन मिळेल किंवा शाबासकी दिल्यासारखं वाटेल की यार आपण जे व्हिडिओज टाकतोय ह्या व्हिडिओज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतात आणि ते बघतायत देखील। पण जर क्रिएटर्सलाच वाटत असेल की आपण कितीही व्हिडिओ टाकल्या तरी मॅक्स टू मॅक्स 50,000च व्ह्यूज येणार आहेत, तर तो कुठं ना कुठंतरी डिमोटिवेट होतो, कारण की तो जेव्हा ह्या आसपासचे ज्या रिजनल लँग्वेजचे यूट्यूबचे रिव्ह्यूज बघतो किंवा ते व्ह्यूज बघतो की ह्यांच्या ह्या क्रिएटर्सला साला एवढ्या प्रमाणामध्ये व्ह्यूज येत आहेत पण आपल्याला व्ह्यूज येत नाही, तर का आपल्याकडनं काय अशी मोठी चूक होत असेल की ज्यांनी असत नाही। पण मला कुठेतरी आव्हान मी करतो ह्या आपल्या मराठी प्रेक्षकांना की त्यांनी पण मराठी जे कंटेंट क्रिएटर आहेत जे बिग बॉसवर बोलत आहेत त्यांना तुम्ही मोठं करायचं काम करा, कारण की त्यांना देखील पुढे जाऊन काही ना काहीतरी मोठं प्रोग्राम करायचं असेल त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांचे पण काही स्वप्न असतील, ते तुमच्यासाठीच तिथे शेअर करत असतात, ते स्वतःसाठी शेअर नसतात करत, ते आपल्याला काय वाटतंय किंवा जनतेचा काय त्याच्यावर रिस्पॉन्स आला आहे तोच लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न हा बिग बॉसचे कंटेंट क्रिएटर करत असतात। तर मित्रांनो तुमचं मत ह्या गोष्टीवर नक्की कळवा, कारण की तुमचं मत खूप महत्त्वाचं आहे आणि तुमचा जास्तीत जास्त रिस्पॉन्स हा मराठी क्रिएटर्सला हवा आहे। तुम्ही माझ्या व्हिडिओ बघा असं नाही म्हणत मी, तुम्ही बाकीचे देखील क्रिएटर आहेत 2-4 त्यांचे व्हिडिओज बघू शकता। आपल्यामध्ये तुम्हाला मी सांगतो बोलण्यामध्ये जे
फक्त पर्सनल जे फेस दाखवून बोलतात ते म्हणजे ॲक्ट रायडर एक आहे, दुसरा आहे 7 स्टार मराठी आणि एक मी आहे आणि अजून 2-4 चॅनल आहेत, मी त्यांची नावं आता मला आठवत नाही आहेत. तर कृपया करून तुम्ही ह्या सगळ्यांना थोडंसं प्रोत्साहन द्या, जास्तीत जास्त व्ह्यूज द्या आणि जे प्रोमोज येतात कलर्सवाले टाकतात त्या व्हिडिओजला 10, 15, 20 लाख व्ह्यूज येऊ द्या मित्रांनो, दाखवून द्या आपली ताकद तिकडे. मला असं आव्हान आहे प्रेक्षकांनी की बिग बॉसच्या प्रेक्षकांनी लवकरात लवकर यूट्यूबवर यावं आणि त्या सर्चिंग करावं. मित्रांनो तुमचं मत काय नक्की कमेंटमध्ये कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.